जन्माला येतानाच अगणित अपेक्षांचं ओझं घेऊन येते ती. तमाम साखळदंड तोडून आकाशाला गवसणी घालते ती. कधी पडते, धडपडते, तरीही पुन्हा उभी राहते तिची ती. तरीही पुन्हा उभी राहते तिची ती. नमस्कार, मी अश्विनी आणि माझ्याकडून तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 8 मार्च, जागतिक महिला दिवस. पण तुम्हाला माहिती आहे का, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो? काय महत्त्व आहे या दिवसाचं किंवा काय कथा आहे, की नेमका 8 मार्च हाच दिवस निवडला गेला? तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आज 8 मार्चच्या दिवशी आपण सगळीकडे वेगवेगळे कार्यक्रम बघतोय, शुभेच्छांचा वर्षाव होतोय, वेगवेगळी भाषणं ऐकतोय आणि खूप सारं काही-काही आपल्या अवतीभोवती घडताना दिसतं आणि खूप छान वाटतं खरंच हे सगळं बघून खरंच खूप छान वाटतं. पण काही वर्षापूर्वी म्हणजे 100-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, जेव्हा महिलांची आजची जी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती नव्हती. तर अशाच एका परिस्थितीमध्ये एक मोर्चा निघाला होता. ते वर्ष होतं 1908चं. 1908 मध्ये न्यूयॉर्क शहरात कामगार महिलांचा एक खूप मोठा मोर्चा निघाला होता. जवळ-जवळ 15,000 महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता आणि खूप लोकांनी या मोर्चाला पाठिंबा सुद्धा दिला होता. तर काय मागण्या होत्या या महिलांच्या? तर संधीची समानता, मतदानाचा अधिकार, कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक या सगळ्यांबद्दल त्यांची जी मतं होती किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या मांडण्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला होता. त्यानंतर 1910 मध्ये डेन्मार्कमधील केपनहेगन येथे वर्किंग वुमेन्सची एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरली होती, म्हणजे एक जागतिक परिषद भरली होती. या परिषदेमध्ये जवळ-जवळ 17 देशांमधील 100 प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या आणि याच परिषदेमध्ये क्लारा झेटकिन यांनी एक प्रस्ताव मांडला, की वर्षातला एक दिवस हा महिलांसाठी असावा. वर्षातला एक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला जावा आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि एकमताने हा प्रस्ताव संमत झाला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे 1975 मध्ये युनोने 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सांगितलं आणि तेच वर्ष म्हणजे 1975चं वर्ष हे जागतिक महिला वर्ष इंटरनॅशनल विमेन्स इयर म्हणून साजरं केलं गेलं. आपण आत्ताच म्हटलो की महिलांना अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला, अनेक ठिकाणी त्यांच्या मागण्यांसाठी लढावं लागलं. पण आपण भारतीय स्त्रिया या बाबतीत थोड्या नशीबवान आहोत. आपल्याला पहिल्यापासूनच खूप चांगली वागणूक मिळालेली आहे, खूप सामर्थ्य मिळालेलं आहे. इतिहासात आपण वेगवेगळ्या स्त्रियांची याबद्दल उदाहरणं बघतो आणि तसंच आपल्या संविधानकर्त्यांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये जे अधिकार दिलेत ते कदाचित त्यावेळी कोणत्याच देशामध्ये नव्हते. समानतेचा अधिकार, सर्वांना समान संधी, समान न्याय, मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, हे जे सगळे अधिकार आपल्याला मिळवून दिलेले आहेत, निश्चितपणे महिला सक्षमीकरणामध्ये किंवा आपण जे स्वतंत्र आयुष्य आज उपभोगतोय या सगळ्यामध्ये त्याचाही मोलाचा वाटा आहे. तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी या महिला दिनाची एक थीम असते. तर या वर्षीची थीम आहे गिव्ह टू गेन. म्हणजे आपण मराठीत म्हणतो नाही का, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तसंच महिलांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी आपण एक व्यक्ती म्हणून किंवा संस्था म्हणून काहीतरी योगदान दिलं पाहिजे. जर हे योगदान सर्वांनीच दिलं तर नक्कीच संपूर्ण समाजाचीच उन्नती होईल आणि तीच या वर्षीची थीम आहे गिव्ह टू गेन. म्हणजे काहीतरी योगदान आपल्या सर्वांकडून मिळालं पाहिजे, जेणेकरून पूर्ण समाजाचा उत्कर्ष होईल. महिला दिनाचे प्रतीक म्हणून 3 रंग ठरवलेले आहेत. त्यातला पहिला रंग आहे जांभळा. जांभळा म्हणजेच पर्पल. तर हा जांभळा रंग प्रतीक आहे ते न्याय आणि प्रतिष्ठेचं. दुसरा रंग आहे हिरवा. हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे आणि तिसरा रंग आहे पांढरा, जो प्रतीक आहे शांती आणि पावित्र्याचं. एक खूप सुप्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञ होत्या सिमॉन डी बॉयर. त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणजे वन इज नॉट बॉर्न रॅदर बिकम्स अ वुमन. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा स्त्री नसतो,
म्हणजे बायोलॉजिकली स्त्री पुरुष हे आहेतच, पण जी जडणघडण होते बाळांची किंवा जसं जसं ते मोठे होतात, तर आजूबाजूचा जो परिसर आहे, जी माणसं आहे, जे समाजातले घटक आहेत, त्यांचा आपल्यावर इतका परिणाम होतो, की आपण स्त्री म्हणून घडत जातो. आणि स्त्री म्हणून घडत असताना आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकतो, खूप सामर्थ्यवान होतो आणि हेच सामर्थ्य जे आपल्या अंगी आहे, तेच सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. आणि मला असं वाटतं तेच आपल्या सगळ्यांना जगण्याची एक नवीन ऊर्जा देत असतं. आणि आपण स्वतःच नाही तर आपण आजूबाजूच्या लोकांनाही आपल्या त्या ऊर्जेतून प्रेरणा देतो आणि अ, खरंच हे सगळं जे खेळीमेळीचं आयुष्य जगतो, ते त्याच्यातूनच घडत असतं, की स्त्री म्हणून आपण स्वतःला एक वेगळं काहीतरी न समजता आपण सगळ्यांमधलेच एक आहोत आणि आपण सगळं काही ते करू शकतो जे सगळेच करतात. तर आज महिला दिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की अभिमान बाळगा स्त्री असण्याचा आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना हे सांगा, की तुम्ही स्त्री आहात आणि तो अभिमान तुमच्यामध्ये असू द्या आणि स्वतःला कुठेच कमी समजू नका. तर पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आणि वर्षातले सगळेच दिवस हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्यासाठी आनंददायी होवोत. आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व स्त्रियांना अ, पुन्हा एकदा माझ्याकडून मानाचा मुजरा. सर्वजणी खूप छान करतायत. असंच छान करत राहा आणि सगळ्यांचं छान होऊ दे. थँक यू. धन्यवाद.